नमस्कार मंडळी. मोदक लाडू संगतीने नेऊ, भक्तिभावाने बाप्पाला वाहू. बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक. आम्ही इथे उकडीचे मोदक करत आहोत. आमच्या सांगली कोल्हापूर साईडला की नाही गव्हाच्या पिठाचे मोदक केले जातात. तांदळाच्या पिठाचे आम्ही कधीतरी बनवतो, पण इकडे जास्त गव्हाच्या पिठाचेच मोदक बनवले जातात. सारण सारण तयार करून घेतलं, खोबऱ्याचा की छान तो तुपामध्ये भाजून घेतला. साखर त्याच्यामध्ये टाकून साखर विरघळेपर्यंत छान असं सारण भाजून घेतलं. त्याच्यामध्ये जायफळ वेलची पूड टाकली. वहिनीने मोदक भरून घेतले, मी लाटून दिले, दीदीने गोळ्या बनवल्या. प्रत्येक मोदकाला केशर लावलं, पाणी गरम करून घेतलं होतं. मोदक पात्रामध्ये मोदक वाफवायला ठेवले. 10 ते 15 मिनिटांनी बघा मोदक छान शिजून निघाले. खूप छान सुंदर दिसत होते मोदक. केशर लावल्यामुळे तर अजूनच छान दिसत होते. वहिनीने छान प्लेटमध्ये सजवले. तर अशा प्रकारे बाप्पाचा नैवेद्य तयार केला. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा.